बातमी पावसासंदर्भातली आहे। गेल्या 3 दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। काल झालेल्या जोरदार पावसामुळे नदी काठावरील वस्ती तसेच नाल्यावरील काठांमधील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पावसाने सर्वच जलप्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहेत। अक्कलपाडा धरणामधून शहरामधील पांझरा नदीमध्ये 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। त्यामुळे धुळे जिल्ह्यामधील लघु आणि मध्यम असे 12 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत आणि या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। पाहूयात। पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची जलपातळी आहे मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अशामध्ये धुळे जिल्ह्यातील सर्वच पाण्याचे जे काही प्रकल्प आहे ते ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत। अक्कलपाडा धरण असेल, मालनगाव असेल आणि पांझरा नदीवरील इतर जे काही धरण प्रकल्प असतील हे 100% भरल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदी पात्रामध्ये करण्यात आला आहे। काल रात्रीच्या सुमारास तब्बल 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदी पात्रामध्ये करण्यात आला आहे। अशामुळे धुळे शहरातील जो काही पांझरा नदीवरील फरशी पूल आहे हा आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि अशामध्ये आज लाडक्या गणपती आयाचं विसर्जनाची देखील आज सुरुवात झाली आहे। अशामध्ये प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन करण्यात येत आहे। नदीकाठील जे काही गावं असतील, जे काही नागरिक असतील त्यांनी सुरक्षित स्थळी जावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। गेल्या काही दिवसापासून धुळे शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता धुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प हे 100% भरून वाहत आहेत। त्यामुळे आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेश विसर्जन करण्यासाठी नदी पात्रात कोणी जाऊ नये असंच आवाहन एकंदरीत करण्यात येत आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।